कोल्हापुरात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। लक्षतीर्थ वसाहत इथला राजगोल पाणंद रस्ता तातडीने खुला करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या परिसरातील रहिवाशांनी घेतलाय। लक्षतीर्थ वसाहतीच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या चिंतामणी कॉलनी, शिक्षक कॉलनी, एसटी कॉलनी आणि शिवशंभो कॉलनी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते। हा 60 फूट रुंदीचा रस्ता मंजूर असूनही अस्तित्वात नाही। त्यामुळे इथल्या रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत विकास नाही, रस्ता नाही तर मतदानही नाही अशा आशयाचे परिसरात डिजिटल फलक लावून इशाराच दिलाय। 10 वर्षापासून हा रस्त्याचा म्हणजे प्रश्न प्रलंबित आहे। आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतोय। चालत आम्ही ह्या रोडनं जात होतो, त्यावेळी देखील मातीचा रस्ता होता, आज देखील मातीचा रस्ता आहे। कुठल्याही प्रकारचं इथं रस्त्याचं काम झालेलं नाही। पर्यायी रस्ता देखील आपल्याला इथं नाही आहे। राजबोळ पानंद सरकारी पानंद असून देखील त्याचं काम झालेलं नाही। त्यामुळे इथं येणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची रस्त्याची सोय नाही। प्रत्येकाला अडचण येते रस्त्यासाठी। बरीच म्हातारी लोक इथं पडलेली आहेत। गाडीवरनं माझीच मदर इथं पडलेली आहे, 2 वेळा फ्रॅक्चर झालं होतं या रस्त्यामुळं। एवढा रस्ता जर राजकारण्यानं करता येत नसेल तर त्यांनी इथं यायलाच नको। आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्या कॉलनीवासियांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। जो पण रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आणि लवकरात लवकर कुठला ना कुठला तर पर्यायी मार्ग काढावा एवढी विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी वैशाली धोंडीराम पाटील। या चंबुकडी स्वामी समर्थ कॉलनीमध्ये मी जवळजवळ 20 वर्ष राहतोय। आम्हाला रस्ते आणि गटरी काहीच नाही आहेत, सुखसोयी आम्ही सगळं म्हणजे ह्याचं फाळा, लाईट बिल, पाणी बिल जे महापालिकेचे कर आहेत ते आम्ही सगळे भरतोय, पण आम्हाला इथं कुठल्या म्हणजे सोयी अशा उपलब्ध नाही आहेत। रस्त्याची तर फारच बिकट अवस्था आहे। मला तर असं वाटतंय पुढारी लोकांनी, आमदार खासदार वगैरे 5 पावलं मला इथं चालून दाखवावं, म्हणजे आमची काय नेमकी समस्या आहे ती त्यांना समजेल। लहान मुलं वगैरे शाळेला वगैरे आम्ही पोचवू शकत नाही, घरापर्यंत रिक्षा येत नाहीत। रिक्षा त्यांना सोडवायला आम्हाला म्हसोबा मंदिरपर्यंत चालत जावं लागते। त्याचबरोबर जवळजवळ 70% ह्या कॉलनीमध्ये सगळ्या नोकरदार स्त्री आहेत। त्यांनी गाडीवरून किंवा कसं जायचं, रोज जाणं आहे त्यांचं, त्यांनी सर्व्हिसला कसं जायचं ह्या रस्त्यावरून। माझ्या आता हे 2 हात, मी खोटं बोलत नाही, क्रॅक आहेत दोन्ही सुद्धा। मी ह्या दोन्ही गाडीवरून रस्त्यानं दोन्हीही मनगटही क्रॅक आहेत माझी। मी ह्या रस्त्यावरून पडलेलो आहे, त्यामुळं काय व्यथा असती ते आम्हाला माहिती आहे। वृद्ध जे आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना नेहमी आजारी असतात। आता आमच्या समोरच हे डायलिसिस वगैरे दररोज नेहमी चालू आहे, 1 दिवस आडानं ते नेऊ म्हणजे त्यांना पण जाताना वगैरे त्रास होते। 2 व्हीलरवरून येताना आमच्या गाड्या खुळखुळ्या तर आहेतच, आमच्या शरीराचा आणि मात्र होते। आणि कसं आहे, आम्हाला म्हणजे नेमकं म्हणजे हा रस्ता आम्हाला करून पाहिजे आहे, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही। मतदानावर आम्ही एकूणच बहिष्कार टाकलेला आहे। आणि कसं आहे, माझं म्हणजे चॅलेंज आहे की पुढाऱ्यांनी इथं यावं आणि आमची ही अवस्था 5 नव्हे 10 पावलं इथं आम्हाला चालून दाखवावं, मग त्यांना समजेल की आमची व्यथा काय आहे किंवा काय नाही। शिवशंभो कॉलनीत राहतोय आता सध्या। आम्हाला यायला इथून रस्ता झालेला नाही। महत्त्वाचं म्हणजे रस्ताच आहे। प्रत्येक भागातले नगरसेवक आमच्या ह्या 4 होते, ते येऊन गेले, नेते मंडळी येऊन गेले, तरी सर्वांनी कुणीही आम्हाला सहकार्य केलं नाही। फक्त आश्वासन दिले आणि आश्वासनानंतर रस्ता करतो म्हणून सांगितलं, परंतु झालेला नाही। आणि आता आम्ही ह्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। जो कोण आम्हाला ह्या इलेक्शनच्या आत करून देईल त्या चौघांनी मिळून करून देऊन द्या, त्या चौघांना आम्ही सहकार्य करायची गरज आहे, करणार। परंतु हा रस्ता झाला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे। राहुल मानेने आश्वासन आत्तासुद्धा दिलेलं आहे आम्हाला की हा रस्ता आम्ही तुम्हाला करून द्यायची व्यवस्था करतो, परंतु अजून तरी काही सुरुवात काय झालेली नाही। आता जे काय होईल ते ह्याच्या मार्फतच होणार सगळं काय असेल ते, खरं वेळ लागून काय उपयोग नाही। आणि मतदानावर आम्ही आता बहिष्कार टाकणार आहे। नमस्कार, माझे नाव ऋतुजा संजय कुंभार। आम्ही या रोडवरून रोज कॉलेजला ये जा करतोय। वरून पाण्याची टाकी उलटली की पाणी रोज रोडवरून वाहत असते, त्यामुळं अजून चिखल होतोय। आणि मेन म्हणजे आम्हाला या कॉलनीतून बाहेर जायलाच रस्ता नाही आहे। त्यामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार कायम येतात, आश्वासनं देतात, रोड करतो रोड करतो। आत्ता पण मध्यंतरी 2 दिवसापूर्वी आलेले की रोड करून देतो, येतात निवडणुकीच्या वेळेस 2 दिवस सांगतात, परत मागे पुढे आहे तसंच आहे चालू। आणि आता आम्हाला मेन रस्ता म्हणजे राजगोळ पानंद, त्या पांदीला पण अजून पाणी वाहतंय, सकाळ संध्याकाळ रोज पाणी वाहतंय।
कॉलेजला जायला रस्ता नाही, यायला रस्ता नाही, चिखलातून जायचं म्हणजे भीती वाटते कॉलेजला. त्यामुळं यावर्षी जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत कॉलनीतल्या माणसांनी आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकायचं ठरवलेलं आहे. भागात राहतोय. हा भाग आहे की जो लक्षतीर्थचा बॅक साईड आहे तो त्या भागा पश्चिम भाग, त्यामध्ये रस्ते नाही आहेत, गटारे नाही आहेत, परत लाईटची पण सोय नाही आहे. कारण लाईट जी आहे ते भागात आहे, वरून मसोबापासून रस्त्याची सोय नाही आहे. त्यामुळे रस्ता इतका खराब आहे की चालणं सुद्धा मुश्किल आहे. त्यामुळे येणं जाणं, परत पेशंट नेणं आणणं, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. रस्ता नाही आहे, बरीच वर्ष जवळजवळ 20-25 वर्ष झाले रस्ता नाही आहे. त्यामुळे ह्या रस्ता झालाच पाहिजे. रस्ता झाला तरच आमचं मतदान आहे. जर रस्ता नाही झाला तर आम्ही मतदानाला बहिष्कार टाकणार आहे. आणि हे सगळ्यांच्या मताने आम्ही ठरवून सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही मतदानाला बहिष्कार टाकले आहे.